नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे 300 लिटर डिकम्पोजर तयार आहे. 15 दिवस झाले तयार होऊन. यामध्ये 10 किलो DAP, 10 किलो पोटॅश MOP, 10 किलो युरिया, 5 ते 7 किलो ॲलोवेरा, कोरपड म्हणतात आम्ही त्याला आमच्या भागात, आणि ही सर्की ढेप 10 किलो. अशा प्रकारे मिक्स याच्यात टाकायचं आहे. DAP व पोटॅश टाकलं, आता युरिया टाकायचं आहे, ॲलोवेरा टाकायचं आणि DAP टाकायचं, आणि 3 ते 4 दिवस सतत हलवत राहायचं त्याला. आणि गहू पिकासाठी त्याला सोडायचं आहे. हा गहू SRT पद्धतीनं, SRT क्षेत्रावर याला आतापर्यंत 2 वेळेस DKCचे रायझोबियम, ट्रायकोडर्मा, NPK, मायक्रोझा, NWDC, OWDC 2 वेळा दिला. आता तिसऱ्यानं 15 दिवस झाले पाणी देऊन याला. आता 2-3 दिवसानं पुन्हा पाणी द्यायचं. आणि हे तयार केलेलं सोडायचं याला. अशा प्रकारे गहू आहे. या टाक्यातही पण तयार आहे. यात मिक्समध्ये केलेलं आहे सर्व. फक्त हेच डिकम्पोजर आहे. डिकम्पोजरमध्ये हे टाकून 2-3 दिवसानंतर गव्हाला सोडायचं. पहिले गव्हाला हे सर्व मिक्स प्रोडक्ट एकरी 200 लिटर सोडलेलं आहे. हे तयार आहे. 1, 2, इकडे 3. चंद्रा सरांच्या सांगण्याप्रमाणे, चंद्रा सरांचा एक व्हिडिओ बघितला होता मी. त्यामध्ये त्यांनी खताचं रासायनिक खत कसं मल्टिप्लाय करायचं ते सांगितलं होतं. त्या प्रकारे मी आता हे करत आहे. यूट्यूबवर चंद्रा सरांचा या बाबतीत एक व्हिडिओ आहे, तो पाहूनच मी हे करत आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.